जेनझी वयोगटातल्या तरुणांनी नेपाळच्या राष्ट्रपतींसह पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले। खरं तर नेपाळच्या राजधानीत गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी भीषण परिस्थिती अशांतता ही पाहायला मिळतेय। नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आणि या बंदीच्या निषेधार्थ पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून संसदेच्या आवारात घुसलेल्या आंदोलकांवर सुरक्षा रक्षकांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला, लाठीचार्ज करण्यात आला। या सगळ्या आंदोलनात जवळपास 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि 50हून अधिक जण हे जखमी आहेत। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे तर गुरुवारी नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स म्हणजे ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया साइट्सवर बंदी घातली। या कंपन्यांनी देशाच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी केली नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितलंय। 28 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या एका आठवड्याच्या मुदतीत फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, युट्यूब, एक्स, रेडिट आणि लिंक्डइन यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी नोंदणी अर्ज दाखल केला नाहीये। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने या कंपन्यांना नेपाळमध्ये संपर्क अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी नेमण्यास सांगितलेले, मात्र अनेक कंपन्यांनी याचं पालन केलं नाही। पण सध्या टिकटॉक, व्हायबर आणि पोपो लाईव्ह यांसारखे काही प्लॅटफॉर्म्स हे सरकारने केलेल्या नियमांनुसार नोंदणीकृत असल्यामुळे सुरू असल्याचं बोललं जातंय। पण या सगळ्या अशांततेमागचं कारण फक्त सोशल मीडियावरची बंदी नसून मुख्यतः भ्रष्टाचाराचं कारण आहे असं सांगितलं जातंय। कारण आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी सोशल मीडिया बंदीचा फक्त विरोध केला नाहीये तर देशात वाढलेल्या भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी संताप व्यक्त केलाय। एकीकडे अशाही चर्चा सुरू आहेत की नेपाळमधील एका बड्या नेत्याच्या मुलाचा भ्रष्टाचार हा सोशल मीडियावरून उघड करण्याचा प्रयत्न तरुणाईकडून आणि विरोधकांकडून सुरू होता आणि या सगळ्याला नेपाळमधील जनता सुद्धा समर्थन देत होती। त्यामुळे विरोधकांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी किंवा अर्थात या भ्रष्टाचारावर पडदाच टाकण्यासाठी सरकारकडून हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बंद करण्यात आलेत। दरम्यान या सगळ्या आंदोलनाला हिंसक वळण येऊ लागलं त्याच वेळी पोलिसांनी आंदोलकांवर म्हणजेच तरुणांवर रबर बुलेट्स आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला। दरम्यान या सगळ्या परिस्थितीनंतर नेपाळच्या राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। राजीनामा देताना पंतप्रधानांनी म्हटलंय की सध्या निर्माण झालेल्या समस्येवर राजकीय मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने तोडगा काढण्यासाठी मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देतोय। दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असतानाच सोशल मीडियावर अशाही चर्चा सुरू आहेत ज्यात बोललं जातंय की भारतात सुद्धा हीच परिस्थिती काही वर्षांनंतर पाहायला मिळेल आणि फक्त सोशल मीडियावर नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा याबद्दल एक सूचक वक्तव्य केले। ते म्हणजे नेपाळसारखी परिस्थिती कोणत्याही देशात उद्भवू शकते, भारत माता की जय असं राऊत म्हणाले। पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला फॉलो करायला विसरू नका।